67 साल पहले का बाल दिवस, लेकिन वह याद आज भी उतनी ही ताज़ा है। पंडित जवाहरलाल नेहरू और एक छोटे से बच्चे की यह मुलाकात, जिसका असर जगन्नाथ बैसवे आज भी नहीं भूले हैं। रिपोर्ट के अनुसार जगन्नाथ बैसवे ने उस दौर का किस्सा सुनाते हुए बताया कि उस समय वे स्कूल में थे और बाल दिवस के कार्यक्रम में नेहरू जी विशेष अतिथि के रूप में आए थे। उन्होंने कहा कि वह पल आज भी उनकी जिंदगी की सबसे अनमोल यादों में से एक है। बाल दिवस की वह मुलाकात उनके लिए प्रेरणा का स्रोत बनी रही। 67 साल बाद भी नेहरू जी से हुई ये छोटी सी बातचीत आज भी जगन्नाथ बैसवे के दिल में उतनी ही जीवंत है। काय सांगाल, आपण आज बालदिन आहे, बालदिनाच्या निमित्तानं आपण 1958 ला जे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांच्या सोबत आपण हस्तांदोलन केलेलं आहे, हात मिळवलेला आहे आणि काय चर्चा झाली त्यावेळेस? त्यावेळेला आमच्या वर्ग शिक्षिका ताईंनी आम्हाला एक चिठ्ठी दिली की तुमच्या वडिलांकडे घेऊन जा आणि त्यांना द्या। आम्ही ती चिठ्ठी आणून वडिलांना दिली, मोठे बंधू शाळीग्राम बसाई बंधूंना दिली। तर त्यांनी चिठ्ठी बघितली आणि वाचली, त्यांना फार आनंद झाला। वाह वाह बोले, भारत के पंतप्रधान नेहरू जी अपने यहाँ आ रहे बोले और उनका स्वागत अपने जगन्नाथ के हाथ से हो रहा, बहुत खुशी की बात है। मग असं त्याने सांगितलं आणि बाहेर चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, चांगले कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून आणायचे आणि बूट वूट सॉक्स वास घालून यायचं, केस चांगले करून यायचे। त्यावेळेला आता चिठ्ठीमध्ये वाचलं मी सगळं। तर आमच्या मोठ्या बंधूंना इथं गुलमंडीवर बाटाची दुकान होती, बाटाच्या दुकानमध्ये गेलो, त्यांनी मला बूट सॉक्स वगैरे दिले आणि सकाळी आई उठली 6 वाजता। मग आई म्हणली आता इस्त्री कुठं करायची कपड्याची? तर मग आईनं काय केलं, पितळी तांबा होता, तांब्यामध्ये कोळसा पेटून त्याचे मग गरम करून त्या कपड्याची इस्त्री केली आमच्या आईनं आणि कपडे मी घातले सकाळी। मग आम्ही सकाळी शाळेमध्ये गेलो असता आमच्या वर्ग शिक्षिका श्रीमती स्वर्गीय लीलाताई साडेकर तर यांनी आम्हाला बोलवलं आणि म्हणे चला आता आपल्याला औरंगाबाद हॉटेलमध्ये जायचं आहे, तिथे नेहरूजी येणार आहे अर्ध्या तासात। आम्ही सगळे गेलो। ताईने आम्हाला एक सांगितलं, हे बघा नेहरूजी आल्याशिवाय कोणी उठायचं नाही, सर्वांनी वर्तुळामध्ये बसायचं, जेव्हा नेहरूजी येतील तेव्हाच आपण उठून त्यांचा नमस्कार करावा। तर नेहरूजी 10 मिनिटांमध्ये आले। त्यांच्यासोबत माननीय यशवंतराव चव्हाणजी पण होते, लीलाताई साडेकर। नेहरूजी आले, पण त्यांनी एक चक्कर मारला असा वर्तुळामध्ये, ते माझ्याकडे आले, आपका तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम जगन्नाथ। म्हणजे एवढं सांगितलं मी, 5 वर्षात काय सांगणार। म्हणे मला हमारे पिताजी ने ये फूलों की माला दी है आपके गले में डालने के लिए। अच्छा जी बोले, ठीक है डालिए बोले हमारे गले में। और मला ये गुलदस्ता भी दिया है आपके हाथ में देने के लिए। तो मग त्यांना गुलदस्ता सुद्धा आम्ही दिला। मग नेहरू आणि त्यांनी मला उचललं, एक पप्पी घेतली, खांद्यावर घेतलं, काही चॉकलेट दिले आणि काही फुगदा। 67 वर्ष झाले त्याला, पण असं वाटत नाही की मी सध्या 72 वर्षाचा आहे। अजून पण असं वाटतं की आपण 5 वर्षाचेच आहोत। ती आठवणी एवढी ताजी झालेली आहेत आणि त्यामुळे आनंद पण होतो की भारताचे पहिले पंतप्रधान आणि पहिल्यांदा त्यावेळेला आपल्या शहरात आले होते आणि त्यांना बघण्यासाठी आणि येण्यासाठी एवढी रांग होती की कोणी भेटायला म्हणजे त्याला फार दूरच नमस्कार करायचे ते, पण एवढं जवळकीने ते माझ्याशी भेटले, त्यांनी मला उचललं, हे मी भाग्यशाली आहे असं मी समजतो। काय क्षण होता नेमका तो आणि कसं वाटायचं तुम्हाला की आज पंतप्रधान आपल्याला भेटताय किंवा मग त्यावेळेस कोण सोबत त्यांच्यासोबत यशवंतराव चव्हाणजी होते ना, मुख्यमंत्रीजी, आमच्या ताई लीलाताई साडेकर होते आणि आमच्या सगळे मैत्रीण पण होते। त्या विजयाताई काबराची मुली विजयाताई काबरा, विजू उज्ज्वला आता जे आहे ते पण सध्या माझ्या सोबती होते आणि ते आता कमीत कमी 67 वर्ष झाले त्याला बंधू, आणि तो आनंद आज सुद्धा कायम आहे, मला कायम स्वरूपी राहील असं मी समजतो। कसं वाटलं त्यावेळेस हस्तांदोलन करताना? फार आनंद झाला मला। त्यांनी जेव्हा उचललं, माझी पप्पी घेतली आणि फुगे आणि चॉकलेट दिले मला, ते एक वेगळाच क्षण झाला होता मला। तो आनंद आता येणार नाही, फक्त आठवणी राहिल्या आता। हात मिळवला, पप्पी घेतली, चॉकलेट दिली, मित्रमंडळींना कसं तुम्ही हे केलं? नाही, मित्रमंडळी मला भेटले ना, तुझं स्वागत केलं तू म्हणून त्यांनी सुद्धा आलिंगन दिले मला, हस्तांदोलन केलं, शुभेच्छा दिल्या मला त्यांनी सुद्धा। काय वाटतं असं क्षण जर आणखी परत आला तर? नाही, आता फार कठीण आहे। आता नेहरूजी फार चांगले लवकर भेटत होते, आताच्या वेळेला
पंतप्रधानांना एवढी सुरक्षा आहे की आपण लांबूनच दर्शन घेऊ शकतात त्यांचे, कारण त्यामागे काही कारण आहे. आता तो क्षण येणार नाही असा, आणि आला तर त्याच्यासाठी मग परमिशन व्हिजिट घेऊनच जावं लागेल आम्हाला शासकीय. काय नाव आपलं? मी जगन्नाथ राजाराम बसय्य बंधू, गोलमंडी, छत्रपती संभाजीनगर.